ड्रग ॲडिक्ट्समध्ये तर तो जास्त दिसतो, मेमरी लॉस. अल्कोहोल म्हणजे दारूच्या व्यसनात अडकलेल्या लोकांमध्ये तर तो आहेच आहे, पण ड्रग ॲडिक्शनमध्ये जास्त दिसतो. मी परवाच्या एका एपिसोडमध्ये उदाहरण सांगितलं होतं तसं की एक 20 वर्षाचा मुलगा एक्झाम द्यायला सगळी तयारी करत होता. एक्झामची वेळ आली तेव्हा तो मला म्हणला की मला काहीच आठवत नाही. किंवा साध्या साध्या गोष्टी ज्याला फॉरगेटफुलनेसच्या थोडंसं पुढे गेलो. म्हणजे कधी कधी आपल्याला सुद्धा असं होतं, अरे मी इथे का बरं आले होते, मी किल्ली कुठे ठेवली, माझा चष्मा कुठे, असा जो विसराळूपणा आहे त्याच्या थोडंसं पुढे जाऊन सुद्धा यांना आपल्या विस्मरणाच्या गोष्टी लक्षात येतात की अरे माझ्या लक्षात राहत नाही आजकाल, किंवा मला जे कामं करायचे ती माझ्या ओळीने जसं जायला पाहिजे तसं जाता येत नाही, ती ऑर्डर फॉलो करता येत नाही. हे बरेचदा दिसतं, बरेचदा. अरे राहूनच गेलं, अरे नाही ते विसरलोच, असं बरेचदाच होतं. हा खूप टेक्निकल शब्द आहे कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट हा, पण त्याचा सोपा साधा अर्थ सांगायचा झाला तर माणसांच्या ज्या काही विचार करण्याच्या, ग्रहण करण्याच्या, काही जजमेंट देऊन पुढे जाण्याच्या, निर्णय घेण्याच्या, किंवा लक्षात ठेवून ते परत मांडण्याच्या, या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, प्रक्रिया आहेत, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमजोरी आलेली दिसते. म्हणजे थोडक्यात बोलायचं तर आकलन शक्तीमध्येच थोडीशी कमजोरी आलेली दिसते आणि याला आपण कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असं म्हणतो. कसं हा एक मेंदूशी रिलेटेड असलेला भाग आहे. जेव्हा डिमेन्शियासारखे मोठे आजार होतात किंवा आपण ज्याला अल्झायमर, डेलिरियम, डिमेन्शिया असे आजार जे मोठे म्हणतो, तिथेही कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट बऱ्याच अंशी दिसते.